नमस्कार. मी अनिल बगाटे, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिरूर. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत विशेष श्रेणी किंवा स्पेशल कॅटेगरी अवॉर्ड मध्ये आता जो सद्यस्थिती DRPG ई गव्हर्नन्सचा पुरस्काराची माहिती ग्रामपंचायतींनी भरलेली आहे. आता तालुका स्तरावर भरलेल्या ग्रामपंचायतींची माहितीचं असेसमेंट करायचं आहे. त्याची प्रोसेस आपण पाहणार आहोत. तालुका स्तरावर दोन प्रकारचे युजर आयडी आणि पासवर्ड असतात. एक मुख्य गट विकास अधिकारी यांचा आणि त्या युजर आयडी मधनं जे दुसरे कमिट्यांचे युजर आयडी क्रिएट करायचे असतात. तर आपण तालुका स्तरावरती अगोदर जो BLC चा युजर आयडी आणि पासवर्ड आहे त्याने लॉग इन करायचंय. कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन केल्यानंतर आपला जिल्हा तालुका व्यवस्थित चेक करून नंतर सबमिट करायचं. त्यानंतर इथे डाव्या साईडला दोन टॅब दिसतात, एक कमिटी मेंबर आणि कमिटी टीम. तर कमिटी मेंबर मध्ये जी सुशासनयुक्त गाव जे 2022 चा शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्या सर्व मेंबर्सची नावं टाकायची, म्हणजे पद दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर सद्यस्थितीत आपल्या तालुक्यामध्ये त्या पदावरती जे कार्यरत आहे त्यांची माहिती टाकायची आहे. मी एक नाव टाकून दाखवतो तुम्हाला. ऍड मध्ये जायचं, कमिटी मेंबरच्या ऍड मध्ये, आणि त्या ठिकाणी त्या सदस्यांचं नाव टाकायचंय. मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाईप करावा लागतो. त्यानंतर त्यांचं पद निवडायचंय. पंचायत एक्सटेन्शन ऑफिसर आणि सेव्ह करायचं. इथे माहिती अशा प्रकारे सर्वच्या सर्व एक 5 मेंबर त्याच्यामध्ये ऍड करायचंय. सर्व मेंबरची माहिती साठवून झाल्यानंतर आता आपल्याला समिती तयार करायची. समितीमधल्या सर्व सदस्यांची माहिती टाकलेली आहे. आता आपण समिती गठीत करायची. तर इथे कमिटी टीम मध्ये जायचं, ऍड वर जायचं. इथे DARPG अवॉर्ड दिलेलं याला क्लिक करायचं. त्यानंतर इथे रुरल डेव्हलपमेंट यामध्ये ज्या डिपार्टमेंटचे आपले मेंबर्स आहेत त्यांची माहिती इथे घ्यायची आहे. समितीचे अध्यक्ष जे आहेत ABDO त्यांचं नाव घ्यायचंय. त्यानंतर इथे समितीमध्ये जे जे सदस्य आहेत त्यांची नाव पण घ्यायची आहे. म्हणजे गणेश मोरे, इथे गणेश नाव सिलेक्ट करायचं, ऍड करायचं. जेवढे सदस्य असतील तेवढे नावं टाकायची. अशा प्रकारे एका समितीमध्ये सर्व सदस्य म्हणजे 4 सदस्य व एक अध्यक्ष असं घेतले. त्यानंतर सेव्ह करायचं.
त्यानंतर या कमिटी टीम यामध्ये जायचं, मॅनेज मध्ये जायचं. आता आपल्याला त्या समितीचे युजर आय डी क्रिएट करायचंय. तर सर्वात शेवटी इथे आपल्याला ती कमिटी क्रिएट झालेली दिसेल. इथे क्रिएट युजर आलेला आहे. त्या क्रिएट युजर वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे युजर आय डी आपल्याला दिसेल. इथे युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी तयार झालेला दिसेल. आपण BLCचा युजर आय डी हा नवीन त्या समितीचा जी तपासणी करणार आहे त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करण्यासाठी वापरला. समिती तयार झालेली आहे. यामधून आता लॉग आउट व्हायचंय. यानंतर जो समितीचा युजर आय डी पासवर्ड तयार केलेला आहे त्यावरून लॉग इन करायचं. सबमिट करायचं. इथे बाय डिफॉल्ट जो पासवर्ड आला होता तो चेंज करण्यासाठी या ठिकाणी विचारेल. आपण तो पासवर्ड चेंज करायचा, सेव्ह करायचा. त्यानंतर इथे 2 टॅब आहेत पुन्हा, कमिटी असेसमेंट अँड फीड व्हेरिफिकेशन. म्हणजे या ठिकाणी अगोदर आपण सर्व ग्रामपंचायतींचं ज्यांनी डाटा भरलेला आहे त्यांचं असेसमेंट करायचं आणि ते पंचायत रिकमेंडेशन म्हणजे तालुका स्तरावरून 3 ग्रामपंचायती पाठवायच्या आहेत. सुरुवातीला आपण असेसमेंट करूया. कमिटी असेसमेंट अँड फीड व्हेरिफिकेशन क्लिक केल्यानंतर ऍड वर यायचंय. इथे अवॉर्ड टाईप DARPG एकच ऑप्शन दिसेल. लोकल बॉडी, विलेज पंचायत, गेट डाटा. फर्स्ट टाइम जेव्हा आपण गेट डाटा करणार त्यावेळेस ते थोडस वेळ घेईल डाटा येण्यासाठी. डाटा आल्यानंतर इथे आपल्याला ज्या ग्रामपंचायतीने डाटा भरलेला आहे त्या सर्व ग्रामपंचायतींची इथे यादी दिसेल. त्यामध्ये सर्वात पहिली ग्रामपंचायत अगोदर करायची, नंतर खाली खाली असं जावं. आपल्याला मध्ये असं हे करता येणार नाही. मग यामध्ये इथे समोर ग्रामपंचायतीने भरलेल्या डाटाची जी PDF आहे ती आपल्याला इथे डाउनलोड करता येईल. ओपन करून पाहायचं त्यांनी काय डाटा भरला, त्यांना काय गुण मिळालेले. इथे जर पाहिलं तर हा पहिला प्रश्न आहे. त्या पहिल्या प्रश्नाला स्वतःच सेल्फ असेसमेंटचे 3 गुण दिलेत. BPPSC, DPPSC, SPPSC म्हणजे जिल्हा, तालुका, जिल्हा आणि राज्य यांचे गुणांकन करणं अजून बाकी आहे. अशा पद्धतीने याचं असेसमेंट जसं जसं पुढे जाईल तसं त्याचे मार्क्स हे या फॉर्म मध्ये येत जातील. आता ऍक्च्युअल मध्ये असेसमेंट कशा प्रकारे करावं ते आपण पाहूया. इथे सर्व ग्रामपंचायतीची यादी दिसेल. ज्या ग्रामपंचायतला सर्वात जास्त मार्क आहेत ती सर्वात वर दिसेल. इथे स्टेटस पेंडिंग आहे, अजून आपण त्याचं असेसमेंट केलेलं नाही. BPSC मार्क्स मध्ये सुद्धा नॉट अवेलेबल असं आहे. तर आपण असेसमेंट करताना त्या पहिल्या ग्रामपंचायतीवर क्लिक करायचं. हे केल्यानंतर इथे त्या सर्व क्वेश्चन या ठिकाणी ओपन होतात टोटल. त्यामध्ये पहिलं जे आहे इश्युअन्स ऑफ बर्थ सर्टिफिकेट, त्याचे मॅक्झिमम मार्क हे 3 आहेत. ग्रामपंचायतने डाटा भरला त्यानुसार त्यांना 3 मार्क्स मिळालेले आहेत. अजून BPPSC ने तालुका स्तरावरच्या समितीने अजून तपासलेले नाही म्हणून इथे मार्क्स नाही. त्यानंतर इथे गिव्ह युअर असेसमेंट यावर क्लिक करायचं.
आणि इथे ग्रामपंचायतीने भरलेली वरती माहिती येईल आणि इथे तालुका स्तरावर भराव्याची माहिती येईल. तो डाटा सेव्ह करायचा. आपण आता असेसमेंटला सुरुवात करणार आहोत. त्याप्रमाणे असेसमेंटमध्ये ग्रामपंचायत ओपन केलेली आहे. मी पुन्हा प्रोसेस दाखवतो ही. कमिटी असेसमेंट अँड फील्ड व्हेरिफिकेशन ऍड वर क्लिक केल्यानंतर DARPG अवॉर्ड, लोकल बॉडी टाईप आणि गेट डाटावर क्लिक करायचं. इथे सर्व ग्रामपंचायत ओपन होतील. पहिली ग्रामपंचायत आहे त्यावर क्लिक करायचं. इथे त्याचे क्वेश्चन सर्व ओपन होतील. असेसमेंट करताना गिव्ह युअर असेसमेंट वर क्लिक करायचं. इथे डाटा दिसेल. या डाटामध्ये राईट साईडला इथे ग्रामपंचायतने दिलेलं उत्तर वरत असेल आणि पंचायत समितीने किंवा तालुकास्तरीय समितीने हे ग्रामपंचायतने दिलेलं उत्तर आहे. तालुकास्तरीय समितीने तिथे तपासणी केल्यानंतर ते उत्तर सिलेक्ट करायचं. जो काही रिमार्क असेल तो द्यायचा. सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तिथे ऑटोमॅटिक BPPSC चे मार्क्स हे जे आहेत ते जनरेट होतात. पुढे रिमार्क सुद्धा टाकायचा. सेकंड क्वेश्चन घ्यायचा. सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीने ग्रामपंचायतने दिलेलं उत्तर पाहायचं. तपासणी समितीला जे काय आढळलं ते तिथे सिलेक्ट करायचं. सेव्ह करायचं. अशा पद्धतीने त्याचे सर्व क्वेश्चनचं असेसमेंट करायचं. त्यानंतर एक 500 शब्दांमध्ये आपण जे काही आपला रिमार्क असेल, जर ग्रामपंचायतपेक्षा वेगळं काही उत्तर आलं असेल तर त्याचं क्लॅरिफिकेशन किंवा अजून काही रिमार्क असेल तर तो रिमार्क टाकायचा आणि ते सेव्ह करायचं. इथे मी आता तुम्हाला सेव्ह करून दाखवू शकत नाही, परंतु अशा पद्धतीने सर्व ग्रामपंचायतींचं असेसमेंट करायचं. सर्व ग्रामपंचायतींचं असेसमेंट जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर मी पुन्हा दाखवतो त्या ग्रामपंचायतीची यादी. अशा सर्व, जसं ह्या तालुक्यामध्ये एकूण 93 ग्रामपंचायतीने डाटा भरला, ह्या 93 ग्रामपंचायतचं असेसमेंट करायचं. ते असेसमेंट केल्यानंतर इथे मॅनेज मध्ये जायचं. इथे त्या पूर्ण ग्रामपंचायती तालुक्याने तपासल्यानंतर असेंडिंग ऑर्डरने दिसतील मार्क्स मिळालेल्या मार्क्सनुसार. इथे आपण एकही तपासलेले नाही म्हणून डाटा दिसणार नाही. मी फक्त तुम्हाला प्रोसेस दाखवतोय. ते झाल्यानंतर पंचायत रिकमेंडेशन मध्ये पुन्हा ऍड मध्ये जायचं आणि ज्या ग्रामपंचायती रिकमेंड करायच्या, ज्या टॉपच्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती इथे दिसेल. इथे सुद्धा आपल्याला डाटा दिसणार नाही, परंतु ही अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस ही आपल्याला पूर्ण करायचे. एकदा रिकमेंडेशन झालं, तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती रिकमेंडेशन करण्यासाठी 3 ग्रामपंचायती सिलेक्ट करायच्या आहे. ही पूर्णपणे प्रोसेस ही अतिशय सोपी आहे आणि त्याची शासनाने दिलेला जे टाइमलाईन आहे त्या टाइमलाईन मध्ये पूर्ण करायचे. असेसमेंट करताना सर्व ग्रामपंचायतचं असेसमेंट करावं. धन्यवाद.